नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज एक KSB प्रायव्हेट लिमिटेड मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये रजिस्टर्ड आहे. तर आपण त्या पंपची तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू करून देणार आहोत. तर ह्या पंपचे काय प्रॉब्लेम आहे आणि कंपनी काय सपोर्ट देत नाही, तुम्हाला पूर्ण सविस्तर व्हिडिओ दाखवतो. पहिले स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला या कंपनीचं. तर इकडून कंपनीचं पूर्ण स्ट्रक्चर दाखवतं कसं येतं. हे पंप आहे KBC कंपनीचा, 5 HP चा पंप आहे पूर्ण. याचे सोलर पॅनल वगैरे स्ट्रक्चर एक नंबर आहे. पण पुढी माहिती सांगतो तुम्हाला याच्यात काय प्रॉब्लेम आहे कंपनीमध्ये. स्ट्रक्चर वगैरे एक नंबर आहे. हे इकडे एक पंप आहे पुन्हा राईट वॉटरचा, त्यांच्याच एकाच शेतकऱ्याचा पंप आहे. तर त्यांचे तीन पंप आहेत त्यांच्याकडे. 2 कंपनीचे राईट वॉटरचे आहेत आणि एक KBCचा आहे. तर हे 2 पंप व्यवस्थित चालू आहेत. तर जे KBCचा KSB कंपनीचा पंप आहे, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पूर्ण सविस्तर दाखवतो व्हिडिओमध्ये. तर पहिले तुम्ही हे KBCचं कंट्रोलर बघून घ्या. हे KBCचे कंट्रोलर आहे, 5 HP मोटर आहे. 3 महिन्यापासून हे बघा कंपनीचं फिटिंग बघा कशी आहे. केबल व्यवस्थित झेंडे कसे मारलेले आहेत. विहिरीमधला पंप आहे. तर याला जवळपास हा पंप त्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसामध्येच याच्यामध्ये कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम येऊ लागला. तर याच्यामध्ये कंट्रोलमध्ये चुरचूर असं काहीतरी आवाज येत होता. तर त्यांनी कंपनीचा तक्रार करून त्यांचे जे टेक्निशियन असतील तर ते येऊन गेले आणि त्यांचा व्यवस्थित चेक वगैरे केलं. त्यांनी विहिरीमधून पंप काढून ठेवलेला आहे. पहा, हे बघा इथं दिसतंय तुम्हाला. जवळपास याला 3 महिने व्हायले ते पंप बाहेर फेकलेला आहे काढून त्यांनी. अजून त्यांचा पंपाचं काही रिप्लेसमेंट आणि याचं काहीच अजून कळवलेलं नाही त्यांनी. फक्त ते काय म्हणतात, कंपनीला पाठवा पंप. हे इथं शेतकरी आहेत, तर शेतकरी तुम्हाला पुढचं माहिती सांगतील तर ना. तर ही शेतकरी आहे सुधाकर काळे. हा पंप 3 महिन्यापासून बंद आहे. सदाभूषण सर त्यांचे मेंटेनन्सवाले आहेत. ते म्हणते तुम्ही काय करा, बसमध्ये वगैरे डेपोमध्ये टाकून द्या, ट्रान्सफर करा. आमच्याकडं मॅनपॉवर कमी आहे. समजा हा पंप आपण बसमध्ये टाकला, वापस यांची काय गॅरंटी आहे काय याची. त्यानंतर हा पंप चालत तर अजिबात नाही, एकदम फ्रॉड कंपनी आहे ही. मी फसलो, पुन्हा तुम्ही कोणी फसू नका. आणि यांचे जेंड वगैरे, आता ही जिम्मेदारी कंट्रोलचा पॅनल चालू असल्यामुळं इथं एका लहान मुलाचा कोणाचा हात लागला तर जिम्मेदारी कोण घेणार आहे, काय घेणार आहे. जेंड पण व्यवस्थित दिलेलं नाही. त्याला व्हिडिओ कॉल करू तक्रार करू मी परेशान आहे. सध्या भूषण एक तर फोनही उचलत नाही. एका दिवसात मी त्याला 4-5 वेळेस तरी फोन लावतो, तरीही काही रिप्लाय वगैरे काही देत नाही. त्याच्यात कंपनीचे जवळपास 5 वर्षाची वॉरंटी वगैरे असते. तर हा कंपनी जवळपास काहीच सपोर्ट करत नाही. फक्त येऊन घेऊन त्यांनी पंप बाहेर टाकून दिला आहे. आणि कॉलिंगवर तर ते फर्स्ट काही उत्तर देत नाहीत. पंप बदलायचं बी ते काय म्हणतात डायरेक्टली, तुम्ही ST महामंडळमध्ये आमच्या याला टाकून द्या म्हणतात. आणि रिप्लेस द्यायचं ते पण काही सांगत नाही, कधी रिप्लेस देणार काय देणार. कंपनीचा सपोर्ट म्हणजे तक्रार केली तर आपलं काय असतं आहे, जे टेक्निकली जे येतं आहे तुम्हाला चेक करण्यासाठी बघण्यासाठी, तर तेच पंप तुम्हाला कंपनीकडनं पंप घेऊन येतात. जुना पंप ते वापस घेऊन जातात. असं असतं टेक्निशियन. हे डायरेक्टली काय करायले, कंपनीला पाठवून द्या म्हणतात पंप. असं कुठं असतं का. शेतकरी पहिलेच 3 महिन्यापासून हा पंप बाहेर टाकून दिला आहे. आतापर्यंत त्यांनी पुन्हा कॉल केला नाही ना आले नाही. आणि फोन लावला तर फोनवर डायरेक्ट सांगतात की डायरेक्ट आमच्या याला टाकून द्या म्हणतात कंपनीला. ह्या पंपामुळे माझा 2 एकर ऊस, 1.5 एकर गहू आणि 1 एकर कांदा म्हणजे 70% नुकसान झालेलं आहे पाण्याअभावी. लाईट आधी ट्रान्सफर नाही आहे गावामध्ये, जळालेला ट्रान्सफर होता. आणि यांचं पूर्ण भिजण्याचं स्रोत हे सोलरच होतं. तर 3 महिन्यापासून हा पंप बंद आहे. आतापर्यंत काही सपोर्ट भेटला नाही. हेच पंप नाही गावामध्ये आमचे, अजून एक पंप बंद पडलेला आहे. अजून त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ टाकून देणार आहे. त्यांचा बी हाच प्रॉब्लेम आहे. त्यांच्या कंट्रोलमध्ये आवाज देतं आहे आणि मोटर चालत नाही. त्याचं बी 100% मोटर जळाली असेल, नाही तर काहीतरी असंच काहीतरी झालं असेल. तर हा व्हिडिओ जवळपास लाखोमध्ये गेला पाहिजे. हा व्हिडिओ कंपनीचा वाकच निघला पाहिजे. या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये पडली पाहिजे ही कंपनी. शेतकरी बांधवांनो, जितकं होईल तितकं तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा. इथून पुढं असे कोणतेही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. आणि हा कंपनी एक नंबर म्हणजे सपोर्टच नाही आहे कंपनीचा.
असं कुठं असतंय का डायरेक्ट कंपनीने याला टाकून द्या म्हणते ट्रान्सपोर्टला. कंपनीचं टेक्निशियल म्हणलं आपण फ्रीज घेतलं काही घेतलं तर आपल्या घरी येतात डायरेक्ट, आणि फ्रीज जळाला असेल तर डायरेक्ट ते मोटर घेऊन येतात, जुनी घेऊन जातात. असं असतं कंपनीचं सपोर्ट म्हणले की त्यांना घरपोच असते सगळं. की असं नसतं की आपण शेतकऱ्यांनाच टाकायचं, ट्रान्सपोर्टचा खर्च आपणच द्यायचा, पुन्हा त्यांचं वापस घ्यायचा, ट्रान्सपोर्टचा खर्च आपणच द्यायचा, म्हणजे 2-4 हजार त्याच्यातच जाणार. आणि पंप कधी देणार त्याचा पण रिप्लाय नाही आहे बरोबर. तर असं होऊ नये शेतकरी बांधवांनो. ही पंप आहे, ही कंपनी आहे KSB कंपनी. परत एकदा नाव सांगतो ना तुम्हाला व्हिडिओच्या खाली, त्याचं कंपनीचं पूर्ण नाव वगैरे टाकून देतो तुम्हाला. तर हा व्हिडिओ जवळपास लाखोच्या संख्येमध्ये गेला पाहिजे. या कंपनीला हे व्हिडिओ पोहोचला पाहिजे. शेतकरी बांधव इथून पुढं कोणताही शेतकरी अशी फसवणूक झाली नाही पाहिजे. ह्या कंपनीचा कोणीही पंप सिलेक्ट करू नका. 1 नंबर सपोर्ट नाही, काहीच नाही आहे सपोर्ट त्यांचा. नुसतं पंप दिले आणि हवाली करून दिले, आणि काही प्रॉब्लेम आला की डायरेक्ट म्हणतात घे आमच्या ह्याला टाकून द्या कंपनीला. असं थोडी सपोर्ट असते. ठीक आहे, हे शेतकऱ्यांचं परत एकदा यांचं नाव वगैरे सांगतील पूर्ण. हा, माझं नाव सुधाकर नामदेव काळे, गट नंबर 39मध्ये हा पंप फिट केलेला आहे. नांद्रा शिवार एकदम फ्रॉड कंपनी आहे. फक्त 15 दिवस व्यवस्थित पंप झाला, त्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि लगेच कायमचंच पाणी बंद झालेलं आहे. म्हणजे माझं 70% नुकसान झालेलं आहे. याची भरपाई आता ही कंपनी देऊ शकत नाही आणि मी स्वतःही भरून काढू शकत नाही. कारण की माझी आता 2 एकर ऊस, 1 एकर 1.5 एकर गहू आणि 1 एकर कांदा, हे 70% नुकसान झाल्यामुळं, पाण्याचा स्रोत हा सोलर पॅनल असल्यामुळं आता हे नुकसान बी मला स्वतःच सहन करावं लागणार आहे. त्यामुळं हा कंपनीला होता येईल तोपर्यंत कोणीही सिलेक्शन करू नये या कंपनीचं शेतकरी बांधवांनो. त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेस आपल्या जिथं जवळपासचे व्हिडिओ असतील, ज्यांचे प्रॉब्लेम असतील तर आपण व्हिडिओ टाकतच असतो. तर हा KSB म्हणून आहे कंपनी, तर KSB प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे ही कंपनी. तर ह्या कंपनीचा पंप कोणीही सिलेक्ट करू नका. सपोर्ट कतही देत नाही. पंप फक्त तुम्हाला आणून फिट करतील, त्याच्यानंतर सपोर्ट देत नाही. बंद पडाल काय होईल ते येऊन जातात, पुन्हा काही नाही. कंपनीला पंप टाकून द्या म्हणतात डायरेक्ट आमच्या कंपनीला ट्रान्सपोर्टनं. सपोर्ट म्हणले की आपण साधं 1000 रुपयाची वस्तू घेऊ द्या घरपोच त्याचं हे असते, सपोर्ट असते. एवढे 3-3, 4-4 लाखाची वस्तू आहे, आपल्याला सपोर्ट नाही म्हणल्यावर काय. त्यांना द्यायचं नसतं, त्यांचे पैसे कमाई करायचे, त्यांचे अनुदान निघले की झाला विषय संपला. शेतकरी तिकडं काय करू मग, असं थोडं असतं. ठीक आहे, तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओला जवळपास लाखोच्या संख्येनं शेअर करा व्हिडिओला. आपले कोणताही शेतकरी फसणार नाही यापुढे, याची सर्वांना माहिती पोहोचली पाहिजे, कंपनीपर्यंत पण पोहोचली पाहिजे. कंपनीला बी कळायला पाहिजे की आपलं काय व्हायलं कुठं. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला मेसेज मिळेल. ठीक आहे, भेटू दुसऱ्या